विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण TET परीक्षेसाठी उपयुक्त मराठी या विषयाचे महत्त्वाचे व्याकरणावर आधारित 100 प्रश्न पाहणार आहोत. सर्वांना विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. चॅनल आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सर्वात महत्त्वाचे सबस्क्राईब करा. चला तर प्रश्न क्रमांक 1. अधोमुख या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. 4 पर्याय दिलेले आहेत. अधोमुख, अध अधिक मुख, अध अधिक मुख आणि अधम अधिक मुख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अध अधिक मुख. विसर्गाच्या मागे अ असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा अ होतो. ही विसर्ग उकार संधी आहे. प्रश्न क्रमांक 2. पुनर्जन्म हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? 4 पर्याय आहेत. स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, विशेष संधी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विसर्ग संधी. पुनः अधिक जन्म म्हणजे पुनर्जन्म. विसर्गाच्या जागी र येतो म्हणून ही विसर्ग र संधी आहे. प्रश्न क्रमांक 3. केवढी प्रचंड आग ही या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. 4 पर्याय आहेत. ही आग फार प्रचंड होती. ही आग प्रचंड नव्हती का? आग खूप मोठी लागली. ही आग केवढी मोठी आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ही आग फार प्रचंड होती. हे या वाक्याचे विधानार्थी वाक्य आहे. दूध या शब्दाचे तत्सम रूप कोणते? 4 पर्याय आहेत. दूधच, दुभते, दुग्ध, लोणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दुग्ध. संस्कृतमधून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना आपण तत्सम शब्द म्हणतो. दुग्धचे मराठीत दूध झालेले आहे. अरबी भाषेतून मराठीत आलेला शब्द ओळखा. 4 पर्याय आहेत. बटाटा, अर्जी, अननस, डबी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अर्जी. अर्जी, इनाम, हुकूम हे शब्द अरबी भाषेतून आलेले आहेत. तर बटाटा, अननस हे पोर्तुगीज शब्द आहेत. पाणी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. 4 पर्याय आहेत. जल, नीर, तोय, अनिल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अनिल. स्पष्टीकरण: जल, नीर, तोय म्हणजे पाणी, अनिल म्हणजे वारा होय. पुढील प्रश्न. बोलणारा या शब्दातील मूळ धातू कोणता? 4 पर्याय आहेत. बोलन, बोल, बोला, बोलणारा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बोल. क्रियापदातील प्रत्ययविरहित मूळ शब्दाला आपण धातू म्हणतो. पुढीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी आहे? 4 पर्याय आहेत. शाळा, बाळ, रुमाल, पाटी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बाळ. ती शाळा स्त्रीलिंगी, तो रुमाल पुल्लिंगी, ती पाटी स्त्रीलिंगी, ते बाळ हे नपुसकलिंगी आहे. मुलांनी शांत बसावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. 4 पर्याय आहेत. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग, कर्मभावसंकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भावी प्रयोग. दिलेल्या वाक्यात कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. ज्या वाक्यात कर्त्याला प्रत्यय असतो तो कर्तरी प्रयोग नसतो. दुसरा मुद्दा, दिलेल्या वाक्यात कर्म नाही म्हणून हे वाक्य भावी प्रयोगाचे येते. त्यामध्ये पण हे आक्रमक भावी प्रयोगाचं वाक्य आहे, पण पर्यायात आक्रमक भावी नाही म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भावी प्रयोग. घोडा या शब्दाचे अनेकवचन काय होईल? घोडो, घोड्या, घोडे, घोड्यास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, घोडे. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते. पुढील प्रश्न. उंदराने कापड कुरतडले या वाक्यातील उंदराने या शब्दाची विभक्ती कोणती? द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तृतीया. ने, एशी हे तृतीया विभक्तीचे प्रत्यय आहेत. उंदीर या शब्दाला ने हा प्रत्यय लागलेला आहे. शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? 5, 7, 8, 10. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. पहिल्या 4 आहेत ते विकारी आहेत. दुसऱ्या 4 आहेत ते अविकारी आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे विकारी आहेत. उर्वरित 4 अविकारी आहेत. पुढील प्रश्न. शार्दूल विक्रीडित हे कोणत्या प्रकारचे वृत्त आहे? मात्रा वृत्त, अक्षरगण वृत्त, छंद, मुक्त छंद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अक्षरगण वृत्त. ज्या वृत्तात अक्षरांची संख्या आणि लघु गुरुक्रम निश्चित असतो त्याला अक्षरगण वृत्त असे म्हणतात. ज्या गावाला जायचे नाही त्याचा रस्ता विचारू नये या म्हणीचा योग्य अर्थ काय? या ठिकाणी चुकून आहे झालेला आहे. 4 पर्याय बघा. रस्ता विसरणे, ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही त्याची चौकशी कशाला? अनोळखी गावाला जाणे, प्रवासात गप्पा मारणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही त्याची चौकशी कशाला? म्हणजे ज्या गावाला आपल्याला जायचे नाही त्याचा रस्ता कशाला विचारायचा. पुढील प्रश्न. लवकर हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?
शब्दयोगी, उभयान्वयी, क्रियाविशेषण, केवळ प्रयोगी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रियाविशेषण. क्रिया केव्हा घडली, कालवाचक हे दर्शवणारे शब्द क्रियाविशेषण अव्यय असतात. आमच्या गावात बरेच नारद आहेत या वाक्यातील नारद हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामान्य नाम. जेव्हा एखाद्या विशेष नामाचा वापर तुलना करण्यासाठी किंवा अनेकवचनी केला जातो तेव्हा ते सामान्य नाम होते. डोके खाजवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? केस कापणे, आठवण्याचा प्रयत्न करणे, डोके दुखणे, रागावणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आठवण्याचा प्रयत्न करणे. डोके खाजवणे म्हणजे आठवण्याचा प्रयत्न करणे. खिडकी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पोर्तुगीज, कानडी, देशी, फारसी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देशी. खिडकी, दगड, धोंडा, झाड हे मराठीतील मूळ देशी शब्द आहेत. पुढील प्रश्न, आई या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वनिता, प्रसू, ललना, कांता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रसू. स्पष्टीकरण, वनिता, ललना, कांता म्हणजे स्त्री, पत्नी. प्रसू किंवा माता म्हणजे आई होय. वाक्य प्रकार ओळखा. पावसाळा आला की आकाश ढगांनी काळे होते. 4 पर्याय आहेत. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, आज्ञार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. की या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आणि अट संकेत दर्शवणारी वाक्ये ही मिश्र वाक्य असतात. पुढील प्रश्न, सप्तर्षी या शब्दाचा समास ओळखा. कर्मधारेय, द्विगु, द्वंद्व, अव्ययीभाव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्विगु. ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असून त्यातून समूहाचा बोध होतो तो द्विगु समास असतो. या ठिकाणी 7 ऋषींचा समूह असा अर्थ होतोय. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 22 अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते? यथाशक्ती, राजपुत्र, नीळकंठ, केर कचरा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यथाशक्ती. शक्तीनुसार पहिले पद प्रधान म्हणून हा अव्ययीभाव समास आहे. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कोदंड, खग, कुंजर, वाजी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोदंड. धनुष्य, चाप, कोदंड ही एकाच अर्थाची नावे आहेत. खग पक्षी, कुंजर हत्ती, वाजी घोडा. कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? कर्तरी प्रयोगात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, संबोधन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रथमा. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रत्यय विरहित म्हणजे प्रथमा विभक्तीत असतो. तू काय करतोस या वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? या ठिकाणी चुकून विरामचिन्ह दिलेलं आहे. 4 पर्याय आहेत. पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रश्नचिन्ह. तू काय करतोस शेवटी प्रश्नचिन्ह येणार. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटले जाते? बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, वि वा शिरवाडकर, पु ल देशपांडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते. वि वा शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? बालकवी, कुसुमाग्रज, केशवसूत, बी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुसुमाग्रज. वि वा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. अव्ययीभाव समासात कोणते पद प्रधान असते? पहिले पद, दुसरे पद, दोन्ही पदे, तिसरेच पदे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहिले पद. अव्ययीभावमध्ये पहिले पद महत्त्वाचे असून ते अव्यय असते. वाक्य प्रकार ओळखा. मुलांनो रांगेत उभे राहा. विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उदारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आज्ञार्थी. आज्ञा, विनंती, उपदेश असल्यास ते वाक्य आज्ञार्थी असते. पुढीलपैकी कंठ्य वर्ण कोणता? च, त, क, प. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क. क, ख, ग, घ हे कंठ्य वर्ण आहेत. पुढील प्रश्न, रामाने रावण मारला या वाक्यातील रामाने या शब्दाची विभक्ती कोणती? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तृतीया. ने हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे.
शुद्ध शब्द ओळखा. माहिती, 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 माहिती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माहिती. ह ला पहिली वेलांटी आणि त ला दुसरी वेलांटी असावी. माहिती या शब्दात ह ला पहिली वेलांटी आणि त ला दुसरी वेलांटी असते. पुढील प्रश्न, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या चरणात कोणता अलंकार आहे? उपमा, दृष्टांत, रूपक, अनुप्रास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दृष्टांत. एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी जेव्हा उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार असतो. पुढील प्रश्न, नदी या शब्दाचे अनेकवचन काय होईल? नद्या, नद्यांना, नदियो, नदी. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नद्या. इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन याकारांत होते. पुढील प्रश्न, य या अक्षराचे उच्चारस्थान कोणते? कंठ्य, तालव्य, दंत्य, ओष्ठ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तालव्य. इ, ई, च, छ, ज, झ, त्र, य, श हे तालव्य वर्ण आहेत. पायमल्ली करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. पायाने तुडवणे, अपमान करणे किंवा नियम पायदळी तुडवणे, रस्ता चालणे, सेवा करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अपमान करणे किंवा नियम पायदळी तुडवणे. सावळा ग रामचंद्र रत्न मंचकी झोपतो यातील सावळा काय आहे? नाम, विशेषण, क्रियापद, अव्यय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विशेषण. रामाबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे म्हणून ते विशेषण आहे. दगडावर या शब्दातील वर हे कोणते अव्यय आहे? क्रियाविशेषण, शब्दयोगी, केवल प्रयोगी, उभयान्वयी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शब्दयोगी. नामाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. समास ओळखा. लंबोदर अव्ययी भाव, तत्पुरुष, बहुव्रीही, द्वंद्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही. लंब आहे उदर ज्याचे असा तो म्हणजे गणपती. तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही. खालीलपैकी कोणता शब्द तद्भव आहे? कर्ण, हस्त, हात, जल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हात. संस्कृतमधील हस्तपासून हात हा तद्भव शब्द बनला आहे. मी चित्रपट पाहत आहे या वाक्यातील काळ ओळखा. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ. बरोबर उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ. क्रिया सध्या चालू आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 अपूर्ण वर्तमान काळ हे उत्तर बरोबर आहे. प्रयोग ओळखा. शिपायाकडून चोर पकडला गेला. कर्तरी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवीन कर्मणी म्हणजेच कर्म कर्तरी प्रयोग. इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस प्रमाणे कडून प्रत्यय आल्यास नवीन कर्मणी प्रयोग होतो. पुढील प्रश्न, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे प्रत्यक्ष जमदग्नी आहेत. या वाक्यातील जमदग्नी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामान्य नाम. उपमा देण्यासाठी विशेष नामाचा वापर झाल्यास ते सामान्य नाम असते. पुढील प्रश्न, वाक्यप्रचार ओळखा. साखर पेरणे, शेतात साखर टाकणे, गोड बोलून आपलेसे करणे, चहा बनवणे, पैसे वाटणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोड बोलून आपलेसे करणे म्हणजेच साखर पेरणे होय. पुढील प्रश्न, श शहामृगाचा आणि श षटकोनाचा या वर्णांना काय म्हणतात? स्वर, उष्मे, मृदुवर्ण, अर्धस्वर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उष्मे. उच्चार करताना घर्षण होऊन उष्णता निर्माण होते म्हणून यांना उष्मे असे म्हणतात. उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. पण, परंतु, परी. समुच्चयबोधक, न्यूनत्वबोधक, विकल्पबोधक, परिणामबोधक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यूनत्वबोधक. उणीव दर्शवणारे हे शब्द आहेत पण, परंतु, परी म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यूनत्वबोधक. खल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. दुर्जन, सज्जन, गरीब, मूर्ख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सज्जन. खल म्हणजे दुर्जन, त्याचा विरुद्धार्थी सज्जन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सज्जन. पुढील प्रश्न, पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणता? अ, इ, ऐ, ऋ.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऐ. अ अधिक ए बरोबर ऐ हा संयुक्त स्वर आहे. प्रश्न क्रमांक 49 विरामचिन्ह ओळखा. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते चिन्ह वापरतात? पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास आपण स्वल्पविराम हे चिन्ह वापरतो. पुढील प्रश्न मराठी भाषेची लिपी कोणती आहे? रोमन, देवनागरी, मोडी, गुरुमुखी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 देवनागरी. यालाच आपण बाळबोध लिपी असे देखील म्हणतो. मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे म्हणजेच बाळबोध लिपी आहे. निसर्ग या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? निसर्गा, निसर्गाला, निसर्गाने, निसर्गच. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निसर्गा. विभक्ती प्रत्यय लावताना नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. पुढील प्रश्न मुलांनी गुरुजींची आज्ञा पाळावी या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग, कर्मभाव, संकर प्रयोग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. अभिज्ञा, लक्षणा, व्यंजना या काय आहेत? संधीचे प्रकार, समासाचे प्रकार, शब्दांच्या शक्ती, रसांचे प्रकार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शब्दांच्या शक्ती. शब्दांच्या अर्थानुसार या 3 शक्ती पडतात. पुढील प्रश्न मी चित्र काढत असे या वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, रीती भूतकाळ, साधा भविष्यकाळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रीती भूतकाळ. भूतकाळात क्रिया वारंवार घडत असे. त अधिक असे असे आले की रीती भूतकाळ असतो. सुंदर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल? सुंदरा, सौंदर्य, सुंदरी, सुंदरतापूर्वक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सौंदर्य. गुण, धर्म किंवा भाव दर्शवणारे नाम म्हणजेच भाववाचक नाम. पुढील प्रश्न विरामचिन्ह ओळखा. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. पाणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप ओळखा. पाण्याचे, पाण्यांना, पाणी, पाण्यास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाणी. काही नामांचे एक वचन आणि अनेक वचन सारखेच राहते. पुढील प्रश्न विद्यार्थी या शब्दात योग्य संधी विग्रह कोणता? विद्यार्थी या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? विद्या अधिक अर्थी, विद्या अधिक अर्थी, विद अधिक अर्थी, विदे अधिक अर्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विद्या अधिक अर्थी. आ अधिक अ बरोबर आ सजातीय स्वरसंधी आहे. मुलांनो अभ्यास करा. या वाक्यातील मुलांनो या शब्दाची विभक्ती कोणती? द्वितीया, तृतीया, सप्तमी, संबोधन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संबोधन. हाक मारण्यासाठी याचा वापर होतो. चांगुलपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम. चांगला या विशेषणापासून हे नाम बनले आहे. पुढील प्रश्न करायला या शब्दातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया, चतुर्थी, षष्ठी, संबोधन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चतुर्थी. ला हा प्रत्यय द्वितीय आणि चतुर्थी दोन्हीत असतो पण येथे कर्माचा संबंध नसल्याने ते चतुर्थी आहे. वाक्यप्रकार ओळखा. जरी अभ्यास केला तरी यश मिळाले नाही. केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, आज्ञार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. जरी तरीने जोडलेले वाक्य हे मिश्र असतात. पुढील प्रश्न कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पंकज, सरोज, राजीव, सुधाकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुधाकर. सुधाकर म्हणजे चंद्र. बाकी सर्व कमळाची नावे आहेत. समास ओळखा. आमरण 4 पर्याय आहेत. तत्पुरुष, अव्ययीभाव, द्वंद्व, बहुव्रीही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अव्ययीभाव. मरेपर्यंत. आ हे संस्कृतमधील अव्यय पहिले पद आहे.
खग या शब्दाचा अर्थ काय? प्राणी, पक्षी, आकाश, वारा. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पक्षी म्हणजे खग. आकाश, ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन. आकाश गमन करणारा म्हणजे खग होय. पुढीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही? य, र, व, ह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ह. ह हा महाप्राण आहे. तर य, र, ल, व हे अर्धस्वर आहेत. पुढील प्रश्न, वाक्यप्रचार ओळखा. कपाळमोक्ष होणे, खूप आनंद होणे, मरण पावणे, लग्न होणे, पूजा करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मरण पावणे. कपाळमोक्ष होणे म्हणजे मरण पावणे होय. तोंड या शब्दाचे अनेकवचन काय होईल? तोंडो, तोंडे, तोंड्या, तोंडास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तोंडे. अकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते. शुद्ध शब्द ओळखा. 4 पर्याय आहेत. परीक्षा, 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 परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, परीक्षा. र ला दुसरी वेलांटी असावी. पुढील प्रश्न, समिधा या शब्दाचा अर्थ काय? 4 पर्याय आहेत. अग्नी, यज्ञासाठी लागणारे लाकूड, पाणी, फुले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, यज्ञासाठी लागणारे लाकूड. समिधा या शब्दाचा अर्थ म्हणजे यज्ञासाठी लागणारे लाकूड होय. पुढील प्रश्न, वाक्य प्रकार ओळखा. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. समुच्चयबोधक, न्यूनत्वबोधक, विकल्पबोधक, परिणामबोधक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, न्यूनत्वबोधक. परी हे उणीव किंवा अट दर्शवते. सूर्य या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी का उभयलिंगी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुल्लिंगी. आपण तो सूर्य म्हणतो म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शब्दाची जात ओळखा. शाब्बास, छान खेळलास. क्रियाविशेषण, शब्दयोगी, केवल प्रयोगी, उभयान्वयी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केवल प्रयोगी. मनातील भावना व्यक्त करणारे शब्द आहेत म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3, केवल प्रयोगी. नपुसकलिंगी शब्द ओळखा. नदी, डोंगर, पुस्तक, बाग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुस्तक. आपण ते पुस्तक म्हणतो म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुस्तक. पुढीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता? ट, च, थ, प. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, च. च, छ, ज, झ यांचा उच्चार तालव्य आणि दंत तालव्य अशा दोन्ही प्रकारे होतो. भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा. इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, कर्मधारय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, समाहार द्वंद्व. भाजी, पाला आणि त्यासारख्या इतर वस्तूंचा समावेश यामध्ये होतो. शुद्ध शब्द ओळखा. शारीरिक, 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 शारीरिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शारीरिक. री दुसरी आणि री पहिली हे महत्त्वाचे यामध्ये आहे. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? 4 पर्याय आहेत. वि वा शिरवाडकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर, साने गुरुजी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात. अलंकार ओळखा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. 4 पर्याय आहेत. उपमा, व्यक्तिरेख, उत्प्रेक्षा, रूपक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्यक्तिरेख. उपमेय म्हणजे देवाचे नाव हे उपमानापेक्षा म्हणजे अमृत श्रेष्ठ दाखवले आहे. खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? हिमालय, गंगा, मुलगा, भारत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुलगा. एकाच गटातील सर्व वस्तूंना जे नाव दिले जाते ते सामान्य नाम असते. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही तेव्हा कोणता प्रयोग होतो? कर्तरी, कर्मणी, भावे, संकीर्ण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भावे. क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी राहते. वाक्य प्रकार ओळखा. पाऊस पडला तर शेती चांगली होईल. 4 पर्याय आहेत. आज्ञार्थी, संकेतार्थी, विद्यार्थी, प्रश्नार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संकेतार्थी. अट दर्शवणारी वाक्ये. जर तर. पुढील प्रश्न,
विभक्ती प्रत्यय ओळखा. त इ आ, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सप्तमी. याचे कारकार्थ अधिकरण आहे. झाडाखाली या शब्दातील खाली हे कोणते अव्यय आहे? क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवल प्रयोगी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शब्दयोगी. नामाला जोडून येणारे अव्यय हे शब्दयोगी अव्यय असते. अनेक वचन ओळखा. लेखनी या शब्दाचं अनेक वचन ओळखायचं आहे. लेखन्या, लेखनी, लेखनियो आणि लेखन्यांना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लेखन्या. ई कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारांत होते. मृगेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? 4 पर्याय आहेत. हत्ती, घोडा, सिंह, साप. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंह. मृगेंद्र, केसरी, शार्दूल म्हणजे सिंह होय. पुढील प्रश्न. तोंड वाजवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? जेवणे, गाल फुगवणे, व्यर्थ बडबड करणे, गाणे म्हणणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यर्थ बडबड करणे. तोंड वाजवणे म्हणजे व्यर्थ बडबड करणे होय. पुढील प्रश्न. स्वल्पविरामचा वापर कधी केला जातो? 4 पर्याय आहेत. वाक्य पूर्ण झाल्यावर, संबोधन दर्शवताना किंवा एकाच जातीचे शब्द आल्यास, 2 शब्द जोडताना आणि प्रश्न विचारताना. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संबोधन दर्शवताना किंवा एकाच जातीचे शब्द आल्यास स्वल्पविरामचा वापर केला जातो. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे? क, च, ह, प. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ह. ज्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते ते शब्द महाप्राण असतात. पुढील प्रश्न. विद्यार्थी या शब्दाचे लिंग बदला. सोपे उत्तर आहे. 4 पर्याय आहेत. विद्यार्थिनी, विद्यार्थीच, विद्यार्था यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विद्यार्थिनी. विद्यार्थी या शब्दाचे लिंग बदलून विद्यार्थिनी हा शब्द तयार होतो. कष्टाशिवाय फळ मिळत नाही या वाक्याचा प्रकार कोणता? होकारार्थी, नकारार्थी, उदारार्थी आणि प्रश्नार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नकारार्थी. वाक्यात नाही असा नकार आलेला आहे म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नकारार्थी. निसर्ग या शब्दाचे विशेषण काय होईल? 4 पर्याय आहेत. नैसर्गिक, निसर्गाला, निसर्गात, निसर्गता. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नैसर्गिक. निसर्ग या शब्दाचे विशेषण नैसर्गिक असे तयार होते. विभक्ती ओळखा. देवाकडून, तृतीया, पंचमी, सप्तमी, संबोधन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंचमी. कडून हे शब्दयोगी अव्यय पंचमी विभक्तीचे कार्य करते म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंचमी. समास ओळखा. प्रतिक्षण, तत्पुरुष, अव्ययीभाव, द्वंद्व, बहुव्रीही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अव्ययीभाव. प्रत्येक क्षणाला पहिले पद यामध्ये प्रधान असते म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. व्यंजन संधी ओळखा. कवी अधिक ईश्वर, सत अधिक आचार, देव अधिक आलय, सूर्य अधिक उदय. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सत अधिक आचार, सदाचार. व्यंजन अधिक स्वर अशी संधी ह्या ठिकाणी झालेली आहे. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. वसुंधरा, अवनी, सरिता, शिती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरिता. सरिता म्हणजे नदी. बाकी सर्व पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरिता. अलंकार ओळखा. आईसारखी आईच, उपमा, अनन्वय, श्लेष, यमक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनन्वय. जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही तेव्हा तो अनन्वय अलंकार असतो. या ठिकाणी आईला आईचीच उपमा दिलेली आहे. काळ ओळखा. सूर्य मावळत असतो. अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रीती वर्तमान काळ. क्रिया वारंवार घडत असल्याची रीत दर्शवली आहे म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. मराठी प्रेमी, भाषाभिमानी, साक्षर, अडाणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाषाभिमानी.
या ठिकाणी आपले 100 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. सर्व शिक्षक बंधू भगिनींना तुमच्यासाठी एक प्रश्न. विदूषकाने प्रेक्षकांना हसवले या वाक्यातील हसवले या क्रियापदाचा नेमका प्रकार कोणता? 4 पर्याय आहेत. शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, सिद्ध क्रियापद, साधित क्रियापद. या आव्हानात्मक प्रश्नाचे उत्तर मला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनेल आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सर्वात महत्त्वाचं चॅनेल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.